सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। शाहीनने महाराष्ट्रातल्या तरुणाशी लग्न केलं होतं अशी माहिती मिळतेय। तर शाहीनने लग्न केलेल्या या तरुणासोबत 2015 सालीच घटस्फोट घेतलाय। जफर हयात या तरुणाशी तिने लग्न केलं होतं। दरम्यान शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आलेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सौरभ, आपण एकंदरीत बघतोय की अतिशय भयंकर अशी घटना जी आहे ती काल घडलेली होती। त्यानंतर पोलिसांनी आपले तपासाचे चक्र जे आहे ते फिरवायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्येच फरीदाबाद मध्ये मोठी छापेमारी झालेली होती। त्यामध्ये डॉक्टर शाहीन या तरुणीला अटक करण्यात आलेली होती। त्या ठिकाणी अनेक विस्फोटक असे पदार्थ देखील मिळून आलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या तरुणीचे जो मसूद आतंकवादी आहे तिच्या बहिणीचं ती हस्तक असल्याचं तिचं कनेक्शन उघड झालेलं आहे। आणि एकंदरीत आता ती जी शाहीन आहे तिचं महाराष्ट्र कनेक्शन देखील आता पोलिसांना मिळून आलेलं आहे। एकंदरीत तिचं एक महाराष्ट्राचा जो तरुण आहे त्याचं नाव आहे जफर हयात, या व्यक्तीशी तिचं लग्न झालेलं होतं। मात्र 2015 मध्ये एकंदरीत तिचा घटस्फोट झाल्याची माहिती देखील आहे। मात्र तिचं हे महाराष्ट्र कनेक्शन मिळून आल्यानं कुठेतरी महाराष्ट्र पोलीस जे आहेत, मुंबई पोलीस जे आहेत ते आता हाय अलर्ट वरती आहे। आणि आता पुढील काळात नेमकं महाराष्ट्र संबंधित काय काय मिळून येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सौरभ, निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास। धन्यवाद। आणि मयूर, या संदर्भातली अजून एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। एकीकडे डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर डॉक्टर शाहीनचा भाऊ डॉक्टर परवेशची चौकशी आता सुरू झालेली आहे आणि डॉक्टर शाहीनच्या भूमिकेबाबत तिच्या भावाकडे आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। शाहीनाच्या 3 भावांपैकी एका भावाची लखनौच्या निवासस्थानाच्या घरी चौकशी सुरू झाली आहे। लखनौमध्ये हा शाहीनचा भाऊ परवेज राहत असल्याची माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने आज लखनौमध्ये पोलिसांनी कसून चौकशी केली आहे।